पदर मिळणार नाही, कारण आपली मुलगी घालू लागली काय जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट, बरोबर की नाही? आणि आमच्या बाया मात्र लावायला लागल्या टिकल्या. कुंकू गेलं म्हणून एकाने सहज म्हणलंय, कुंकू आल्या गेल्या आता टिकल्या वाल्या आल्या, कुंकू आल्या गेल्या साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकू वाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या आल्या. वाल्या गेल्या आता टिकल्या वाल्या गेल्या. बाथरूममधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. काय टिकली कुठे लावली? म्हणजे काढला नवरा लावला भिंतीला, मिळला तर ठीक, नाही तर दुसरा आहे. कुंकू म्हणजे काय? आपल्या धर्मामध्ये कुंकवाचं महत्व आहे. का कुंकू लावावं? कुंकवाचं कारण काय? कधी विचार केलाय का? आपल्या हिंदू धर्माने कुंकवाचा स्वीकार केला तेव्हा टिकली लावली असती. आता तर अशी फॅशन निघाली, जर बाई फिरायला निघाली तर मंगलसूत्र काढून ठेवते आणि मोत्यांची, बरोबर की नाही? एवढंच नाही तर काही काही बात जर बंगल्यामध्ये आई बापाला पडदा लावतात, आमच्या आई बाजूला जमले दिसून म्हणून. मग तसाच हा टिकलीचा प्रकार. अहो टिकली तर टिकली म्हणून आता हुकली, बरोबर की नाही? म्हणून बऱ्याचशा पुरुषांना असं वाटतं माझी टिकते का नाही, म्हणून तिला काय ते बोलत नाही. जास्ती पडली तिने जर काढली तर मी जाऊ कुठे? आता मिलायची पंचायत झाली. पूर्वीचा काळ होता, त्या काळामध्ये मात्र कुंकू लावलं जायचं. ज्या ठिकाणी आपण आपल्या मागे ज्याचं मंदिर आहे असं असणारे आमचे हनुमंतराय, ज्यांना तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा. आणि सीतामाईला सहज प्रयत्न केला, माते तू हा कुंकवाचा टिला का लावते? तेव्हा सहज मात्र माझ्या मातेने म्हणावं, अरे वेड्या भक्ता मुला, हे कुंकू जेवढं मोठं तेवढं नवऱ्याचं आयुष्य मोठं आणि टिकली जेवढी छोटी, बरोबर का नाही? तुमचं तुम्ही समजा. आणि मग त्या कुंकवाचा अभिषेक, आपल्या नवऱ्याचा अभिषेक आपल्याला सकाळी होतो. म्हणून तो कवी म्हणतो की कुंकू आल्या गेल्या आता आल्या न बाथरूमच्या या भिंती. आणि त्याच पद्धतीने ते म्या मालात आले, संसार करू लागले. आणि एक दिवस सुद्धा माझ्याशिवाय याचा जात नव्हता. मी मनात विचार करायचे, सासू नाही, सासरा नाही, दीर नाही, याची कमाई एवढी कशी? काय 2 नंबर करतो की काय? की गज कापून आणतो लोखंडाचे, बरोबर की नाही? पण मात्र हा कुठेच जात नव्हता. एवढा भारी बंगला कसा, एवढी भारी गाडी कशी, एवढी भारी खुर्ची कशी? आणि मात्र माझी हौस याने पुरवली. आणि मग तो सहज म्हणायचा नाही का, अगं मला तुझ्यासाठी बांधिला मी बंगला, अगं मला तुझ्यासाठी बांधिला मी बंगला, अगं मला तुझ्यासाठी बांधिला बंगला, अगं मला तुझ्यासाठी बांधिला बंगला. आणि त्या बंगल्यात आम्ही राहू लागले. पण मात्र काय झालं, दुबई मध्ये कोरोना आला. काय आला? कोरोना आला. आणि दुबईचा मालक इकडे आला. आल्यानंतर मात्र केशव महाराज त्यांनी मला, त्या केशव महाराजांनी सांगितलं, आता जा बाबा तुझ्या तू बंगल्यात. मग मी विचारू लागले, मालक आपलं आहे काय? मी विचारली, गाडी कोणाची? तो म्हणतो त्याची. बंगला कोणाचा? त्याची. साडी कोणाची? त्याची. खाट कोणाची? त्याची. पलंग कोणाचं? त्याच. मग आपलं काय? देवी दिला देव भजनी गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. मग असा असणारा हा प्रपंच. मात्र या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या डोक्यावर बेजलं बोचक. आणि नवरा निघाला पुढे. आणि आल्यानंतर गावाला एक बाजूला बघितलं तर काय अवस्था होती. अव मोडकच घर, अव मोडकच घर,
आणि तुटक जपर देवाला देवघर नाही. नको ग बाई देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई मला दादाला 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 नको ग बाई दादाला नको ग बाई मला दादाला नको ग बाई दादाला नको ग बाई मला दादाला नको ग बाई अहो मोडकच घर आहे का नाही, मोडकच घर आणि तुटकच छप्पर. मोडक घर आहे कसं आहे, 9 ठिकाणी फाडलेले आपले घर, 9 ठिकाणी आहे की नाही फाडलेला. मग एक मोडक घर आहे, मोडकच घर आणि तुटकच छप्पर. आणि देवाला मानतो का आपण देव? आज सप्ताह आहे म्हणून देव. सप्ताह झाल्यावर आमच्या पांडुरंगा मारुतीचे पाय सतत काले दिसतात, बरोबर की नाही. कोणी शेंदूर लावत नाही, देवाला नमस्कार करत नाही आणि मग म्हणतो गर्वच आहे का हो आम हिंदू आहे. शिवजयंती आली की मग हे म्हणतो नाही का, राजे पुन्हा जन्माला या. कशाला बाटल्या फोडाय, कुठे चाललोय आम्ही. म्हणून मी काय म्हणते, अव मोडकच घर आणि तुटकच छप्पर देवाला देवघर नाही. मला दादाला नको ग बाई देवाला देवघर नाही मला दादाला नको ग बाई 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 देवाला देवघर नाही मला दादाला नको ग बाई देवाला देवघर नाही मला दादाला नको ग बाई. अहो जर देवाला देवघर नसेल, आपलं घर किती चांगलं बांधा. आणि वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं, जर देवघर नसेल तर त्या घराला किंमत शून्य. पण आपण जर देव मानत नसाल तर आपली किंमत सुद्धा शून्य. जेणे हा देव दिला जाणं तयाचे करावे चिंतन. आम्ही हल्ली फॅशनला बोलतो, फॅशनला. चांगली गाडी, इस्त्री केलेला कडक बुवा, पण मात्र तो काय म्हणतो नाही का, गाडी घुंगराची ग बाई गाडी घुंगराची गाडी घुंगराची बाई गाडी घुंगराची गाडी घुंगराची बाई गाडी घुंगराची. गणपतीला बनवतो बैल आणि मारुतीला बनवतो बैल. आपलं देव बैल बनवलं जातं. कोण बनवतो? आपणच. आपला लक्ष्मी बॉम्ब. मग आपण असं कधी म्हणतो की आम्ही लक्ष्मी बॉम्ब घेत नाही, आमचं त्याच्यावर देवीचं फोटो आहे. अहो एवढं काय, आपण संडासची भांडी घेत असताना त्याच्यावर गणपतीचा फोटो असतो. चप्पल घेत असताना त्याच्यावर स्वास्तिकचं चिन्ह असतं. पण कधी आम्ही म्हणत नाही आम्हाला नको. आम्हाला विचारून विचारून गोल्या घातल्या जातात, तरी आम्ही म्हणतो चांगलेच आहे ते, बरोबर की नाही. असा आपला धर्म पाळणारे आपण अभिमानी लोक. मग या ठिकाणी ही म्हणते देवाला देवघर नाही मला दादाला नको बाई. ठीक आहे, त्या मामाला दया आली. मामाने विचार केला, एका मुलाला सांगितलं, बायला तुझं भलं मोठं घर आहे, त्याने मला राहायला दिलं. त्या घरामध्ये देवघर सुद्धा होता, समोर हनुमंताचं मंदिर सुद्धा होतं. मी खुश झाले, एवढं मंदिर मिळालं मला, सर्व काही मिळालं. पण मात्र आता राहिला पोटाचा प्रश्न, बरोबर की नाही. माणसाला जर सर्व काही असलं तर खायला नसलं तर माणूस जगू शकत नाही. जरी झाला संन्यासी, भूक लागल्यावर काय करतो, 12 वाजता तोंडवाशी वाशी का नाही. जरी असली एकादशी तरी भगर भरपूर खाशी. खरं म्हणजे एकादशीचा नेम दिलेले तुकाराम महाराज म्हणतात, 15 दिवसा माझी एक एकादशी. अरे पुढचं सांगत नाही, फराळाच्या मिशेद धानगेशी काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मिसे धानगेशी. मग हे म्हणतो पोरांसाठी भात रांधला. आमचं बुव काही पहिले पागेर घेऊन जायचं आणि मग म्हणायचं पोरासाठी डाकू आणलाय. तशी ही तर तोंडात धरायचा मालकरी माणूस, मालकरी आहे का तो. तोंडात डाकू धरतो, पागेराचा शेव टाकतो आणि मग म्हणतो पोरांसाठी. काली पिशवी कोणासाठी? पोरांसाठी.
मग असाच वाल्ल्या कोल्लीचा झाला. ह्यो कशासाठी? पोरांसाठी ना. मग पोरांना विचारला तुम्ही माझ्यात हात का? पोरा म्हणतात तुमचा तुम्ही काही करा, काला करा नाही तर भुरा करा. मग कोण कोणाचं आहे? आपण केलेलं आपल्यालाच फेडावं लागतं. म्हणून या ठिकाणी मात्र माझी अशी हालत झाली, मी आई बापाचं ऐकलं नाही. एकुलती एक कन्या मी, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. मजव कृपा बहुतांची. पण मात्र ही लाडकी लेक दुसऱ्यांना विसरली, बापाचाच ऐकला नाही, आईचं ऐकलं नाही. आणि या ज्या भिकाऱ्याचे ते मला राहावं लागलं, दुसऱ्याच्या घरामध्ये मी राहू लागले. पण मी काय म्हणते, अहो याच्याकडं धान्यच नाही, हा कामच करत नाही, शेती लावतच नाही, म्हणतो शेती परवडतच नाही. बरोबर का नाही? नोकरीला गेलेला माणूस म्हणतो शेती परवडत नाही, मग खा प्लास्टिकचे तांदूळ, खा प्लास्टिकची साखर. आपण आपला धर्म विसरलो. बरोबर की नाही? मग माझी गत काय झाली, अहो बाजरीची भाकर, आंबाडीची भाजी. कोण कोण आंबाडी लावतं? काय शास्त्र आहे आंबाडीचं? कधी विचार केलाय का? नाथ महाराजांनी त्या आंबाडीला या भारुडामध्ये घेतलंय. ते म्हणतात जोंधल्याची भाकर, आंबाडीची भाजी. पण आपला धर्मशास्त्र सांगतो आंबाडी शिवाय तिरडी बांधू नये. काय करता तुम्ही? तिरडी कशाची बांधता? सुचलीची बांधता, काथ्याची बांधता, पण तिरडीला आंबाडी असावी. म्हणून मी काय म्हणते, अहो जोंधल्याची भाकर, आंबाडीची भाजी, वर तेलाची धार नाही मला दादला नको ग बाये, तेलाची धारच नाही मला दादला नको ग बाये, दादला नको ग बाये, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. अहो खरं म्हणजे काय आंबाडीची भाजी आणि जोंधल्याची भाकर म्हणजे भाव आणि भक्ती. ओ मावशी उठू नका, नाही तर आम्ही पण जाऊ, नाही का? एवढे लांबून येऊन जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर आम्हाला काय त्याचं. आणि मग त्या ठिकाणी ही जोंधल्याची भाकर आणि आंबाडीची भाजी म्हणजे भाव आणि भक्ती. आणि आपल्या घरामध्ये जर देवाबद्दल जर भक्ती नसेल तर देव आपल्यावर प्रेम करणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मनी नाही भाव देवा मला पाव देव, अशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, देवा अशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मातीचा देव त्याला कुंभाराचा देव, मातीचा देव त्याला कुंभाराचा देव, मातीने देव, मातीने देव दगडाने पावायचा नाही. देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा देव, दगडाचा देव त्याला वडराचा देव, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र.
हॅलो 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 हा तिकडे सर हॅलो परत त्याला पण माईक दे दो. चला नवीन पखवाद्या नवीन ढोलकीवाल्याला आहे त्यांचं सुद्धा स्वागत. जरा मंडळी आणली नाही आपली मंडळी असल्यामुळे या ठिकाणी मात्र आणि बघा अशा प्रकारे आपल्याकडे भाव असावा आणि भावाशिवाय भक्ती पटत नाही. गादी दे गादी. असू दे जोंधळ्याची भाकर आणि आंबाडीची भाजी वर तेलाची धारच नाही मला दादला नको ग बाई तेलाची धार ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. अहो हे जरी झालं तरी कोणाकडून तरी मिळालं. त्या ताईने मला दिलं किती एक रेशनचा बाचका दिला तांदूळ दिले भाजी दिले सर्व काही खाण्याची योग्य झालं. पण मात्र पुढची अवस्था अशी की आपलं शरीर झाकलं गेलं पाहिजे. जेव्हा स्त्रीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर पुरुषाची जबाबदारी असते की आपल्या स्त्रीचं अंग झाकलं पाहिजे. तर आता काय झालंय आता अंग झाकायचं बाजूला जाऊ दे आता शॉर्ट पीस निघाले. पूर्वी स्त्रियांचे हात इथून होते त्याच्यानंतर इथून आले त्याच्यानंतर इथून आले आणि आता ब्लाऊजला हातच नाही. याला म्हणतात शॉर्ट पीस बरोबर की मग अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी मी काय म्हणते अहो फाटकीच चोली अहो फाटकीच चोली आणि फाटकच लुगड शिवायला दोरा नाही मला दादला नको ग बाई शिवायला